महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल आता हाती येतोय। सर्व महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं लक्ष ज्या निकालावर लागलेलं आहे त्या महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाचं आपण अपडेट घेतोय। आता सध्या माझ्याजवळ जी अपडेट आलेली आहे, महायुती ही मोठा भाऊच ठरतीये। महायुतीच्या जवळपास 221 जागांवर आघाडी असल्याचे आपल्याला पाहायला मिळते, तर महाविकास आघाडी ही 55 जागांवर पुढे आहे आणि इतर जे आहेत, इतर म्हणजे अपक्ष आले त्याच्यामध्ये आणि इतर जे लोक आहेत ते 12 जागांवरती पुढे आहे। 288 मतदारसंघाचा आढावा आपण घेतो आहे आणि 288 मतदारसंघात कुठेतरी भाजप महायुतीमध्ये मोठा भाऊ असल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळते। जर मतदारसंघ निहाय पाहायला गेलं तर श्वेता महाले जे आहेत, विधानसभा मतदारसंघ आहे चिखली बुलढाणा जिल्ह्यामधील, त्या मतदारसंघात श्वेता महाले आघाडीवर आहेत। शिवसेनेचे नांदगाव मधून सुहास कांदे आघाडीवरती आहेत। दादा भुसे शिवसेनेच्या आघाडीवरती आहेत। एकंदर तसं चित्र पाहायला गेलं तर आतापर्यंत अशी परिस्थिती होती की महायुतीला बहुमत मिळणार नाही किंवा महायुती बहुमताच्या जवळपास असणार नाही। पण सकाळपासून 8 वाजल्यापासून जी मतमोजणी सुरू झालेली आहे, ती मतमोजणी सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत आता साधारण 11:15 11:30 वाजत आलेले आहेत आता, तर 11:30 पर्यंत महायुती कुठेतरी आघाडीवर आहे। महायुतीची पीछेहाट होताना पाहायला मिळत नाहीये, पण महाविकास आघाडी मात्र मोठ्या प्रमाणात मागे पडली असल्याचं चित्र एकंदर पाहायला मिळते। तर दुसऱ्या बाजूला एक चर्चा होतीये, ती म्हणजे मुख्यमंत्री पदावरून सर्वच पक्षाचे महायुतीमधले जे 3 घटक पक्ष आहेत महत्वाचे, अजित पवार गट आहे राष्ट्रवादी, दुसरा शिवसेना एकनाथ शिंदे गट आहे आणि तिसरा जो आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। हे तिन्ही पक्षामधले जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांची अशी इच्छा आहे की आपल्या आपल्या नेत्यांनी मुख्यमंत्री पद भूषवावं किंवा मुख्यमंत्री व्हावं, अशा पद्धतीची परिस्थिती सध्या आहे। आता एकनाथ शिंदेची एक मोठी अपडेट आपल्याकडे येते। कोपरी 5 पाखाडीमधून एकनाथ शिंदे हे आघाडीवरती आहेत। दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्वाचा महाराष्ट्रातील एक महत्वाचा हाय प्रोफाईल मतदारसंघ म्हणून कर्जत जामखेड या मतदारसंघाचा जर विचार केला तर राम शिंदे आणि रोहित पवारांमध्ये जी लढत होती त्यामध्ये रोहित पवार हे कुठेतरी पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळालं। मतमोजणी सुरू झाली त्यानंतर रोहित पवार आघाडीवरती होते, पण त्यानंतर कुठेतरी ती आघाडी कमी झाली आणि त्यानंतर आता रोहित पवार हे पिछाडीवर असल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळते। ही आकडेवारी सकाळची 11:30 वाजेपर्यंतची आकडेवारी आहे, तर यानंतर आता कळेल, निकाल हा येणाऱ्या काही वेळात कळणारच आहे आपल्याला, पण सध्याची परिस्थिती अशी आहे आणि एकंदर मुख्यमंत्री पदावरूनही रस्सीखेच असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तर ह्याच अपडेट घेण्यासाठी आणि एकंदर सर्व गोष्टी घडामोडी जाणून घेण्यासाठी टीओडी मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।